बेहदची परम महाशांती. AI आणि एलियन्सची ताजी बातमी या सिरीजमधील चौथा भाग आपण पाहत आहोत, ज्यामध्ये आजचा आपला मुख्य विषय आहे एलियन्सचे निवासस्थान कुठे असते. आपण AI आणि एलियन्स याच्या मागील भागापासून ऐकत आहोत की हा विषय टाळता येण्यासारखा नाही. ज्याचा प्रयत्न विकसित देश करतात ते विकसनशील देशांना एलियन्सची खरी माहिती न देता केवळ घाबरवून टाकण्यासाठी एलियन्सचे नाव वापरतात. आता यापुढील संवाद अनंतभाई आणि बापूजी यांच्यामधील प्रश्न आणि उत्तर अशा स्वरूपातला आहे. अनंतभाई परमशांती म्हणत बापूजींचे स्वागत करत आहेत. पुढे ते बापूजींना विचारतात की सर्वत्र आज अंटार्क्टिकाचे रहस्य सोशल मीडियावर शोधले जाते. पुरातन काळात कधीतरी धर्तीवर भारत हा अंटार्क्टिका खंडाचा भाग होता का? नकारात्मक एलियन्सनी 14 स्तरांमध्ये डीप ह्युमन एक्सपेरिमेंट्स याची प्रयोगशाळा बनवलेली होती. अंटार्क्टिका आणखीन हिटलर यांचा काही संबंध आहे का? जर्मनीत नाझीज मनुष्य नव्हते का? तर यावर उत्तर बापूजी असे देतात की आजचा जो अटलांटिक महासागर आहे ना, त्या महासागरावर एलियन्सनी कब्जा केलेला आहे. या एलियन्सचे कनेक्शन त्या नाझी राजाशी आहे. दुसऱ्या महायुद्धाचे कारण ठरणाऱ्या त्या राजाचा देश कोणता आहे तो? नाझी लोकांचा ईसाई राजा होता बघा. यावर अनंत भैया म्हणतात की आम्हाला शंका आहे की तो मनुष्य आत्मा तरी होता का? तर यावर बापूजी उत्तर देताना म्हणतात की मी तुम्हाला सांगितले होते की 3900 वर्षांच्या पूर्वी जे इब्राहिम धर्मवाले भारतात आले होते ते सर्व एलियन्स होते. एलियन्स कसे असतात माहिती आहे ना तुम्हाला? ते सतत आपसात भांडत असतात. हेच आता आपण सर्वत्र पाहतोय ना. 3900 वर्षांच्या पासून जे कुठले इतर धर्म इतिहासात आलेले आहेत ते आपसात भांडत राहतात. मगाशी आपण जी चर्चा करत होतो की भारताचा अंटार्क्टिका खंडाशी काही संबंध असेल का, याचे उत्तर काय आहे असे विचारले असता बापूजी उत्तर देतात की असे पहा की ही जी भारताची आफ्रिका खंडातून विलग होऊन येण्याची गोष्ट आहे ना, ती केवळ एक अफवा मात्र आहे. आपली धरती हळूहळू सूक्ष्ममधूनच स्थूल तत्वांमध्ये आलेली आहे. कारण धर्तीवर आधी राजे, महाराजे, डोंगर, दऱ्या आणि नद्या सगळं काही स्वर्गलोकासारखंच होतं. इतकंच नाही तर वरती महलोक, जनलोक, तपलोक, ब्रह्मापुरी, विष्णुपुरी, शिवपुरीमध्ये सुद्धा सगळं काही एकसारखंच असतं. अनंत कोटी ब्रह्मांडांमध्ये सुद्धा सर्व काही एकसारखंच असतं. या धर्तीवर जर कुणा आत्म्याला एखादा पर्वत व्हायचं असेल तर पावर घेऊन केवळ एका संकल्पातून तसे करता येते. जसे हिमालय राजाने धरतीच्या पहिल्या परार्धापासूनच आपले स्थान निर्माण केले आहे. काही इतिहासकार म्हणतात त्याप्रमाणे धरती काही 5 करोड वर्ष जुनी नाहीये. शाळेत शिकवले जाते की भारत अशा प्रकारे आशिया खंडात येऊन मिळाला असे विधान अनंतभाईंनी केल्यावर बापूजी म्हणतात की हो माहिती आहे ना. ते म्हणतात की अंटार्क्टिका आणि आशिया खंडातील 2 प्लेट्स एकमेकांवर येऊन आदळल्या, पण आपल्या सूक्ष्ममधील देवतांनी त्याच्यानंतर पर्वत, नद्या, गंगा, यमुना, सरस्वती, सूर्यदेव हे सर्व तयार केले. धर्तीवर 7 द्वीपसमूह तयार झाले. हे सर्व तयार करणारे देवताच होते. आजचे जम्बूद्वीप, मेरू पर्वत, नद्या सर्व काही संकल्पातूनच तयार झालेले आहे. विज्ञानवाले म्हणतात त्याप्रमाणे सर्व काही भूकंप होऊन काही तयार झालेले नाही. USA मध्ये सकारात्मक एलियन्सनी येऊन सूचना दिलेल्या होत्या. इवन म्हणतात की अटलांटिक महासागरात हाय फ्रिक्वेन्सी क्रिस्टल सिटी आहे, जिथे USAच्या मिलिटरी जनरलना येऊन न्यूक्लिअर रिसर्चला बंद करण्याची सूचना मनुष्यमात्रांना एलियन्सनी दिलेली होती. पण USA गव्हर्नमेंटने घाबरवून सगळ्यांची तोंड बंद करून टाकली आणि या उलट न्यूक्लिअर वेपन्स तयार करणे आणि त्यांचे टेस्टिंगसुद्धा जोरात चालू ठेवले. असा प्रश्न अनंतभाईंनी विचारले असता बापूजी उत्तर देतात की असे पहा, हा जो अटलांटिक महासागर आहे ना, त्याच्या तळाशी हे सर्व प्रयोग एलियन्सद्वारे केले जात आहेत. आणि ही जी हाय फ्रिक्वेन्सी क्रिस्टल सिटी आहे ती या महासागराच्या तळाशी आहे. मात्र ती आजपासून नाही तर अगदी सतयुगापासून प्रसिद्ध आहे. यावर कुतूहलाने अगदी अनंतभाई विचारतात, खरंच का बापूजी? तर बापूजी उत्तर देतात की हे गुपित मी याआधी सुद्धा एका व्हिडिओमध्ये सांगितले आहे.
तसेच अजूनही वरून खूप सारे एलियन्स येतच आहेत. हे एलियन्स एखाद्या ठिकाणी सूक्ष्ममध्ये तात्पुरते एक छोटेसे शहर तयार करतात. 10 वर्ष, 20 वर्ष, 50 वर्ष एलियन्स राहतात आणि मग गायब होऊन जातात. बघणाऱ्यांना हे शहर एखाद्या टापूसारखे दिसते आणि मग ते अदृश्य होऊन जाते आणि ते मग म्हणतात की कालच तर मी हा टापू पाहिला होता आणि आज तो गायब कसा काय झाला. हे लोक सांगतात की समुद्रात एखादे बेट दिसते आणि काही कालावधीनंतर ते गायब होऊन जाते. असे अनंतभाईनी म्हणताच बापूजी म्हणतात की नाही, असं काही नाही आहे. कारण ते सूक्ष्म जगतातील आत्मे म्हणजेच एलियन्स या बेटावर सूक्ष्म जगतातील 3 तत्वांचे शहर आधी बनवतात. काही काळ ते इथेच राहतात आणि नंतर निघून जातात आणि बेटसुद्धा आवरून घेतात. पुन्हा नवीन ठिकाणी नवीन बेट आणि नवीन प्रयोगशाळा तयार करतात. अशा प्रकारे हे एलियन्स फिरतच राहतात. पण सतयुगाच्या सुरुवातीला धर्तीवर कुणी राहत नव्हते. सतयुगातील 17,28,000 वर्षांच्या पैकी शेवटच्या अगदी 5,00,000 वर्षात जी सृष्टी होती ती अगदी हलक्या 5 तत्वांची होती आणि धर्तीवर सुंदर बाग होती. नंतर इथे सूक्ष्म शहर बनवले गेले आणि हळूहळू या स्थूल धर्तीवर स्थूल 5 तत्वांचे मनुष्य तयार झाले. अजूनही सूक्ष्म जगतामध्ये अशा अनेक सिटी आहेत. सूक्ष्ममधील धर्तीवर डोंगर, दऱ्यांमध्ये, नद्यांमध्ये, सागरामध्ये असे अनेक एलियन्स राहतात. सूक्ष्ममधील 100% एलियन्सपैकी केवळ 1% एलियन्स आपल्याला दिसतात. मात्र 99% एलियन्स आपल्याला दिसत नाहीत. ते दिसत नाहीत कारण ते परमतत्वांचे असतात ना, आणि परमतत्व स्थूल डोळ्यांनी पाहिली जाऊ शकत नाहीत. यांचे दिव्य यान आणि दिव्य शहर सुद्धा परमतत्वांचेच असते. म्हणूनच हे परमतत्वांचे शहर, यान तर 3 तत्वातील भूतांना पण दिसत नाही. भूतांच्या बाबतीत आपली याआधी पण चर्चा झालेली आहे. तेव्हा आपली चर्चा झाली की राजस्थानातल्या काही गावांमध्ये एका रात्रीत 500-1000 लोकांची वस्ती वसते आणि पहाटेपर्यंत ती वस्ती निघून गायब होते. समजा ही वस्ती बघायला म्हणून कुणी गावातील माणूस तिथे गेला तर तो गायब पण होतो. ही गोष्ट भूतांशी संबंधित आहे की एलियन्सची, असे अनंतभाईंनी विचारले असता बापूजी उत्तर देतात की ही गोष्ट भूतांशी संबंधित आहे. त्याचा इतिहास असा आहे की पूर्वीच्या काळी एका राजाने काही कारणास्तव रागाने पूर्ण गावाला आत्महत्या करायला प्रवृत्त केले किंवा पूर्ण गाव नष्ट केले. त्यामुळेच त्या गावातील माणूस नष्ट झाला. पण ते आत्मे भूत प्रेत स्वरूपात दिवसा झाडांवर सूक्ष्म रूपात आश्रय घेऊन राहतात आणि रात्री ते आपल्या गावात येऊन पुन्हा पूर्वीसारखाच व्यवहार करतात. आजही असं काही होत असेल का, अशी शंका अनंतभाईंनी काढल्यावर बापूजी म्हणतात की हो, नक्कीच. या किंवा अशाच प्रकारच्या घटना जवळपास प्रत्येक गावात घडत असतात ना. कारण अशा अतृप्त आत्म्यांना मुक्ती तर मिळालेली नाही. मग ते आत्मे आपली खाण्यापिण्याची, मजामस्ती करण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी एका रात्रीत जमतात. एका रात्रीसाठी हे भूत प्रेत मनुष्य बनतात. आम्ही अशा खूपशा गोष्टी ऐकलेल्या आहेत, अशी शंका अनंतभाईंनी काढताच बापूजी म्हणतात की या केवळ गोष्टी नाहीत तर वास्तव आहे. म्हणजेच धर्तीवरचा मनुष्य जेव्हा अशा भूतांच्या वातावरणात जाऊन तिथल्या लोकांमध्ये मिसळतो, तिथे जेवतो, मजामस्ती करतो, तिथेच रात्री झोपतो, पण दुसऱ्या दिवशी पहाटे 4 वाजता तिथले सगळे स्थूल वातावरण वाइंडअप केले जाते, पण तो स्थूल मनुष्य मात्र अचंबित होऊन जातो. पण प्रश्न हा पडतो की हे लोक जातात कुठे, असे अनंतभाईंनी विचारले असता बापूजी उत्तर देतात की हे सर्व सूक्ष्ममध्ये घडवून आणले जाते. म्हणजेच 3 तत्वांमध्ये घडवून आणले जाते आणि शेवटी सगळं काही वाइंडअप केलं जातं. असाच काहीसा प्रकार वृंदावन आणि मथुरेत पण लोकांनी अनुभवलाय, अशी माहिती अनंतभाईंनी देताच बापूजी म्हणतात की या दोन्हीही ठिकाणी राधाकृष्ण यांचा रास म्हणजे डान्स चालतो. हे सर्व दृश्य जे कोणी जाणून बुजून पाहतात त्यांची दृष्टी कायमची जाते, असे म्हणताच बापूजी म्हणतात की हो, केवळ दृष्टीच जात नाही तर मनुष्य वेडापिसा होऊन जातो किंवा मरून जातो. कृष्णाची जी 16,108 रूपं काढलेली होती तेवढीच राधेची सुद्धा रूपं आहेत, जे एकत्र रास करतात. यापैकी काही रूपं आकारी आहेत तर काही साकारी आहेत. पण कुणाला साकारी रूपं आजपर्यंत दिसलेलीच नाही आहेत ना, केवळ आकारी रूपच दिसते.
असे म्हणताच बापूजी म्हणतात की कृष्ण आकारी रूपात जास्त प्रकट होतात. कृष्ण जसे धर्तीवर सूक्ष्म रूपात आहेत तसेच कृष्णाची मुख्य सूक्ष्म रूप विष्णुपुरी किंवा गोलोक इथे सुद्धा अस्तित्वात आहेत. त्यामुळेच तिथे पण रासलीला चालते. अशा प्रकारे कृष्णाची अशी 16,108 रूपं आहेत. अशा प्रकारे अनेक ठिकाणी रासलीला चालते. गप्पांच्या ओघात आपण भूत प्रेत यांच्याबद्दल खूप छान चर्चा केली. आता आम्ही जाणून घेऊ इच्छित आहोत की एलियन्स आणि भूत प्रेत यांच्यामधील फरक काय आहे आणि भूत प्रेत एलियन्सना बघू शकतात का, असे विचारल्यावर बापूजी उत्तर देतात की भूत प्रेत एलियन्सना पाहू शकत नाहीत, कारण एलियन्स परमतत्वांचे असतात. केवळ 5 तत्वातील काहीच मनुष्य भूत प्रेत यांना पाहू शकतात. 5 तत्वातील मनुष्यसुद्धा एलियन्सना पाहू शकत नाहीतच, कारण तत्वातील आत्मे परमतत्वांना पाहू शकत नाहीत. धरतीच्या वरती, धरतीच्या आतमध्ये, सागराच्या आतमध्ये, डोंगरांच्या कुशीत, डोंगरांच्या चहूबाजूनी एलियन्स सर्वत्र बसलेले आहेत आणि रिसर्च करत आहेत. या एलियन्सनी आपल्या सूर्यमालेतील सर्व ग्रहांवर आपले वर्चस्व प्रस्थापित केलेले आहे. एवढेच नाही तर पूर्ण ब्रह्मांडावर सुद्धा वर्चस्व प्रस्थापित केलेले आहे. आपले ब्रह्मांड 188 खरब किलोमीटरपर्यंत किंवा 1 प्रकाश वर्षांपर्यंत पसरलेले होते. दुरून दुरून आलेले एलियन्स आपले UFO घेऊन बसलेले आहेत आणि धरतीवर रिसर्च करत आहेत की काय होत आहे आणि काय नाही. येणाऱ्या भविष्यात आपल्या सर्वांना माहिती होईलच की मी सर्व काही जाणतो, पण आत्ता या प्लॅटफॉर्मवर मात्र फार काही सांगू शकत नाही. आम्हाला पुन्हा एकदा जाणून घ्यायचं आहे की TV जोशुआ एक हेड होते जे चर्चमध्ये भूत शरीरातून काढण्याचे काम करायचे आणि मी त्यांचे चॅनल फार फॉलो करायचो. मी त्यांचे खूप इंटरव्ह्यू पाहिलेत. ते आता जिवंत नाहीत, पण त्यांच्या एका एपिसोडमध्ये एक मुलगी माहिती देत होती की तिच्या आतमध्येच एक भूत होते आणि ते सांगत होते की मी लाल समुद्रातून आलेलो आहे. मी तेव्हा विचार करायचो की हा लाल समुद्रातून कसा काय येऊ शकतो आणि इथे त्याचे काय काम आहे, असे अनंतभाईंनी विचारतात. बापूजी उत्तर देतात की जर का शक्तिशाली भूत असेल तर ते कुठेही जाऊ शकते किंवा येऊ शकते. मग ते डोंगरावर जाते, समुद्रात तळाशी सुद्धा जाऊ शकते. अशा प्रकारे ते कोणाच्याही शरीरात प्रवेश सुद्धा करू शकते किंवा कुठेही फिरू शकते. तुमच्या म्हणण्याचा अर्थ आता मला समजतोय बापूजी. म्हणूनच मी क्रिस्टल सिटी किंवा सिटी ऑफ संभालाचा विषय काढला होता. हे संभाला शहर तिबेटमध्ये आहे ना, असे बापूजींना अनंतभाईंनी विचारताच बापूजी म्हणतात की हो, हे संभाला शहर तर चीनने कब्जा केलेल्या तिबेटच्या प्रदेशात आहे. 5 प्रदेशात हिमालयात पर्वतावर महादेवांचा साकार अवतार शंकर पार्वती आणि त्यांचे कुटुंबीय राहतात. इथेच पूर्ण संभाला शहराच्या वरती मोठमोठ्या गोळ्यांमध्ये सूक्ष्म वतनातील आत्मे साधना करत बसलेले आहेत. हे संभाला शहर एक दिव्य शहर आहे जिथे कुणी 5 तत्वातील मनुष्य राहू शकत नाहीत. यावर अनंत भैया विचारतात की हे एलियन्सनी बनवलेले शहर होते ना, तर बापूजी उत्तर देतात की नाही, हे शहर आदी सनातन देवी देवतांनी वसवलेले शहर आहे. एलियन्स तर ते होते की जे 3900 वर्षांच्या पूर्वी धर्तीवर आलेले होते. आपल्याकडील देवी देवतांचे अगणित आत्मे तपस्या करत तिथे बसलेत ना. हे आत्मे सूक्ष्ममध्ये तपस्या करत बसलेले आहेत. जसे बद्रीनाथ आणि केदारनाथमध्ये पण सूक्ष्म आत्मे बसलेले आहेत. बद्रीनाथ इथे विष्णू भक्त तपस्या करतात आणि त्यांच्यासाठी इथून विष्णुपुरीला नित्य एक सूक्ष्म विमान जाते. केदारनाथ इथे शिवभक्त तपस्या करतात, ज्यांच्यासाठी 2 विमानं पाठवली जातात, ज्यापैकी एक केदारनाथमधून तर दुसरे मानसरोवरमधून पाठवले जाते. पण आत्ता 2-3 महिन्यांच्या पासून काही काळासाठी ही यानं थांबवून ठेवलेली आहेत, असे बापूजी आपल्याला उत्तर देतात. आता अनंत भैया बापूजींना परमशांती म्हणत त्यांना अभिवादन करत आहेत. बापूजी सुद्धा हे अभिवादन परमशांती म्हणून स्वीकारत आहेत. श्रोते हो, हा अतिशय प्रगत आणि अद्ययावत अशा वैज्ञानिकांनी शोधलेल्या टॉपिकवरचा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा, भरपूर शेअर करा. तसेच बापूजींच्या मराठी चॅनलला असेच आणखीन विषय ऐकण्यासाठी जरूर सबस्क्राईब करा
आणि तुम्ही असे केल्याने मित्रांनो आम्हाला सुद्धा पुन्हा पुन्हा नवनवीन व्हिडिओ तुमच्यासमोर आणण्याची प्रेरणा मिळते. बेहदच्या बेहदची परम 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 महाशांती होत आहे.